अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक, सबस्क्राईब व शेअर करा. त्यांचं स्वागत गोष्टी सहयोगिका शिरीष चव्हाण यांचं स्वागत सिद्धार्थ सोनवणे. सर, आज संतान बहुउद्देशीय फाउंडेशनच्या प्रतिष्ठानच्या वतीने वधूवर परिचय मेळावा आयोजित केला होता. काय सांगायचं? सर्वप्रथम मी माझं नाव सांगतो. मी सिद्धार्थ साळवे, भारतीय जनता पार्टीचा जिल्हा सचिव आहे. समता बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने बौद्ध वधूवर मेळाव्याचं आयोजन इथे केलं आहे. हा अतिशय चांगला उपक्रम या प्रतिष्ठानच्या वतीने इथे करण्यात येतो आहे. आजकाल मुलांच्या खूप अपेक्षा वाढल्यात. एक चांगली वधू मिळावी, उच्च शिक्षित मिळावी, दिसायला सुंदर असावी. पण माझं एक म्हणणं आहे, आजच्या तरुणांना बाह्य रूपापेक्षा आत्मगुणाला आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि आपण तडजोडीचं आपल्या आजच्या काळात ही तडजोड करणं गरजेचं आहे. तडजोड करून विवाह जुळून आज आपण आपल्या वाटचालीसाठी पुढे गेलं पाहिजे. वधूवरांना आव्हान आहे की आजचं युग खूप फास्ट आहे. आजच्या युगात तडजोडीचं युग आहे. आज आपल्याला जो जीवनसाथी भेटेल त्याच्याशी लग्न करून आपण पुढे जायला पाहिजे. त्याच्यात किंतु परंतु न करता आपण आपला जोडीदार निवडून पुढे जायला पाहिजे. मेळाव्यामध्ये काय आज समता बहुउद्देशीय प्रतिष्ठान यांच्या वतीने बौद्ध वधूवर मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले होतं आणि या ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळाला. आणि आजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये ज्यांच्याकडं वधूवरांचा आणि नातेवाईक आणि परिवारांचा ज्या ठिकाणी परिचय नसले, कारणावरून विवाह जे लांबणीवर पडलेले आहेत, ते आम्ही आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही हा उपक्रम राबवलेला आहे आणि या ठिकाणी चांगला व्यवस्थित प्रतिसाद भेटलेला आहे. किती वर्षापासून हे 10 वर्षापासून आम्ही कार्यक्रम चालू केला. आतापर्यंत किती विवाह जुळले आपल्या संस्थेच्या मार्फत? 25 ते 30 विवाह जुळलेले. आज किती जणांची नोंदणी झाली? आज आम्ही आता 50 पर्यंत विवाह नोंदणीचे फॉर्म भरलेले आहेत आणि आता आणखी चालूच आहे. 5 वाजेपर्यंत टायमिंग आहे.
आणि 5 वाजेच्या नंतर आमचा कार्यक्रम स्टॉप. नाही, आता विवाह जुळल्यानंतर काही लोकांची गरीब परिस्थिती असते, तर त्यांच्यासाठी संस्था काही असं सामूहिक विवाह सोहळा आयोजित करते का? भविष्यामध्ये आमच्या चालू आहे, भविष्यामध्ये काही जे आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये कसं आहे की ज्या आता समजा ज्या दोन्ही जोडप्यांच्या माध्यमातून समजा ज्या कॅटेगरीनुसार जर दोन्ही संबंधित जर असतील तर आम्ही त्या पद्धतीनं थोडंफार मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही त्यांना एकच विनंती करू की फक्त की बा हे सध्या लग्न आणि महत्त्वाचं आहे, थोडंफार देवाणघेवाण ही थोडीफार आखडती घ्यावं. डीजेच्यासाठी डीजे बँड वगैरे याच्यासाठी तुम्ही त्याला फाटा न देता आपल्या माध्यमातून चांगला कार्यक्रम आपण लवकरात लवकर घडवा अशी माझी त्यांना सगळ्यांना विनंती. याच्यामध्ये काय घटस्फोट येत असे काही यांच्यासाठी? हो, सगळ्यांसाठी आम्ही तो प्रयत्न करत आहोत. सर, आता विवाह इच्छुक मुलींचे अपेक्षा वाढलेल्या आहेत, शिक्षण, नोकरी, त्याच्यामुळं लग्न जुळणंच म्हणजे अडचणी येतात. तर तुम्ही त्या मुलींना काय आवाहन करणार? आम्ही त्या मुलींना एकच आवाहन करणार आहोत आमच्या संस्थेच्या माध्यमातून की बा आजच्या या परिस्थितीमध्ये आईवडील अथक परिश्रमा माध्यमातून तुम्हाला एवढं मोठं घडवतात. फक्त तुम्ही आपले जे वधूवर जे असतील समजा जे इच्छुक आहेत त्यांनी एकमेकांची भूमिका समजून घ्यावी आणि लग्नविधीसाठी तयार व्हावं. ओके, थँक्यू. आपलं नाव सर? माझं नाव प्रमोद विक्रम कांबळे. मी समता बौद्ध परीक्षा संस्थेचा सचिव आहे आणि हा उपक्रम आम्ही गेल्या 10-15 वर्षांनी करतोय. आमचा आधी मेळावा आहे, आमचा 4था मेळावा आहे वर्षामध्ये आणि आम्ही आतापर्यंत 25 विवाह जुळवलेले आहेत. आजचं जो विवाह सोहळा आयोजित केला त्याला कोण प्रमुख पाहुणे उपस्थित? या कार्यक्रमाला आज माननीय हर्षवर्धन भागवत कराड होते, सिद्धार्थ साळवे, अभिजित जाधव, पुष्कर भुजबळ आणि अजून 2-3 मान्यवर, परंतु काही त्यांना कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही. आज शहरामध्ये मुख्यमंत्री असल्यामुळे ते त्या कामामध्ये बिझी आहे.